पहिलं काय हा तेच तू हा थांब थांब इकडे काढतो तू नंतर काढते हा थांब जर पाच आपल्याला पाहिजे तरी हिला पाच पहिले आंघोळ करून दे बारकीला ही पहिलंच कर नाही मंगू काढत होता असा बोटावर असा बोटावर आला अर्धा बोट इथे खालती एवढा पावसामुळे एक तर दिसत नाही वरती पटकन. बांबू जड आहे जड आहे. जा विचार वरती जर त्या साईडने मारा वाटलंच नाही तर. एक बस झाला मिळून पिऊया आपण मिळून पिऊया राहू दे. सो नमस्कार मंडळी, आज वार आहे मंगळवार आणि दिवस तिसरा. चल चल घरी चल घरी चल घरी चल. अच्छा दादा होता मला. सो थोडंसं कामासाठी कालपासून भटकतोय पण पाऊस आज पाऊस आहे. काल रात्रीपासून जरा पाऊस जोरात आहे. पण काल वायफायचं पण बघितलं पण नेटवर्क गेलं आणि कालपासून नेटवर्कच शोधतोय. तो काम काय झालं नाही. आताही सकाळी सकाळी गेलेलो ज्यांच्याकडे वायफाय. इथे वायफाय फार कमी लोकांच्या घरात आहे ॲक्सेसेबल. त्याच्यामुळे आता जिथे पॉसिबल होतं तिकडे जाऊन बघितलं नाहीच होतं. आता बघतो जरा बाईक घेऊन जरा पुढे जाऊन बघतो जर काम होत असेल तर. माझ्यासोबत आहे प्रत्युष. त्याला तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. कधी कोणाच्या आपलं गृहप्रवेश वास्तुशांतीच्या जेव्हा दिव्याला आपण गेलेलो आपले सासरे बुवांच्या घरी तिथे प्रत्युष होता. आणि प्रत्युष आपले ब्लॉग बघतो, माझा सबस्क्रायबर आहे. सो ठीक आहे, बघूया आता काय कसं आपलं काम होईल ह्याचा आधी मार्ग काढावा लागेल. कारण काम होणं जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंटवालं काम आहे. कोकणात हे असं असतं नेटवर्क. तर तुम्ही पण कोकणात येत असाल तर तुमची कामं आवरून येईल. आले माझे पंटर आले बाईक घेऊन, ते सुद्धा नेटवर्क शोधतात बाईकवरून आणि आम्ही चालत. हे मिळालं नेटवर्क. चल चल इकडे या, लॅपटॉप काम नाही झालं. थांब जरा, कुठे चाललात? हे काय आहे? हा आणलं कुठून बंदे? हे आणायला गेलेलं का आता? अरे अरे युगात आहे. अरे माझ्या पप्पांनी कधी दिलेलं ते मरू दे. अरे ही मशीन कुठून आणली पण? पंप मशीन.
आयन साईडला हो. माझ्या पप्पाने कधी इकडे दिलं पण माझ्या बर्थडेला. अच्छा तुला दिलेलं. ओके मला वाटलं तू आणलंयस. एवढा मोठा आहे तो. हे नको आहे तू साईडला हो. लागणार हा? कुठे गेले ते? याचं क्रेडिट सगळ्यांना द्यायचं फुगवल्याचं. कळलं काय? ए दादा हा मारा मारा. हे आयशी मार आता. नको नको नित्या नित्या मागे नित्या मागे लागणार. ए विरा मागे बाबू लागणार ते. दम लागला तो बघ त्यांना घाम आला. ए मार आयशू. सगळ्यांनी खेळायचं. ओरडायचं नाही अजिबात. एक मिनिट साईडला. एक मिनिट सगळ्यांनी खेळायचं. खाली ठेव. सगळ्यांनी मारणार. बरोबर ना? सगळ्यांनी मारायचं. हे बघ मार मार. अरे तू कशाला आली? त्याला मार. मला मार बोल. त्याला मार. हा मार मार. बसा त्याच्यावर. बसा 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 हे असं बसून मार. बसा बसा बसा. त्याला खेळून दे. माई नेक्स्ट टाइम मला 2 घेऊन ये बाबी. आदाच्या अथक युक्तीनंतर शक्ती आपली होती, युक्ती त्याची होती. काय झालं विरा? तुला काय झालं? उगाच उगाच रडायचं. तिला एकटीला खेळायचं, तिला नाही जायचं. आवाज बंद करा की मारणार. वार आहे मंगळवार, त्यामुळे जेवायला व्हेज डाळ भात आणि वांग्याची भाजी चपाती होती मी खाल्ली. आणि मी लवकर जेवतोय, बाकीचे सगळे बाहेर बसले. एकच वाजला पण मला थोडंसं काम आहे. सो नेटवर्क शोधायला मला कुठेतरी जावं लागतं. आणि आमची विरा बाहेर नाचते, कंटिन्यूच नाचते, कंटिन्यू. बिचारी रेंज नाही त्याच्यामुळे मध्ये मध्ये गाणे कट होते, पण ठीक आहे थांबत नाही. विरा विरा ए विरा विरा. ती बघा एवढी गुंगाय, तिला हाक मारलेली पण ऐकू येत नाही. ए विरा नाच. आयशीवर गेले डान्सच्या बाबतीत. चला जेवूया आणि पडूया. बाहेर रेपरेपी पाऊस चालू आहे. ए माऊस तुला ब्लॉगिंग करायचं आहे आता का रे? रेंज बघायला आम्ही इथे आलोय सध्या. पाऊस तर नाही आहे. त्याची गाडी घेऊन जाऊया काय? दादाची विचारतोय. तू कुठे जाणार? कसा जाणार पुढे? तो कसा जाणार म्हणजे? नाही नाही तसं नाही. तो पत्रा मोठा आहे तर तसा आणायला. मग अरे मग तू आता विकी बरोबर आहे. तो सोडून येईल ना. बघा काय बोलतोय तो. तोपर्यंत मी आटपतो पटकन. होतो आपण 2 दिवसात दूर घेतलाय. तो कुठे गेला भावेश? बघा काय घेतोय भावेशचं. काय आमच्या खाणं संपत नाही. काल पण घेऊन यायला सांगितलेलं मला, मी घेऊन आलेलो. आणि आपण आलो सावंतवाडीत. सावंतवाडीत माझं काम होतं. लॅपटॉप द्या हा. त्याच्यात नाही बसणार. बघा मगाशी ट्राय केलं, नाही बसणार. तुम्ही जाऊन या, बघतो मी. आला मला इथे आतमध्ये जायचं आहे. कुठे? तुम्ही थांबते इथे? नको मी येतो त्याला तिकडे गाडी घेऊन येतो. तिथे जायचं. दादा रिक्षा आली ना. मग इथे आतमध्ये काय आहे? ते मोदक पीठ पाहिजे. टाक ते पण याच्यात. मोदक पीठ पाहिजे. मोदक पीठ. मोदक पीठ हां
आता वडे पीठ पाहिजे होतं, मोदक पीठ झालं. तेच म्हणून बोललो वडे हा संध्याकाळसाठी पाहिजे, संध्याकाळसाठी संध्याकाळी काय करणार मोदक. हे बघ हे अर्ध काम करतात. आता विचारायला परत फोन करणार. कोणाला गेलेला कॉल? तो फायनली काम आपलं झालं आहे ऑफिसचं, जे मी काल रात्रीपासून प्रयत्न करतो करायचा, पण पावसामुळे इथे होत नव्हतं काम. ते नेटवर्क इश्यू. वायफायवाल्यांकडे पण गेलेलो, आजूबाजूलाच्या घरात आहे, पण काय काम झालं नाही. आणि पाऊस रात्रभर खूप होता, सकाळीसुद्धा होता. आत्ता कुठे थांबला आहे तर म्हटलं आपण काम करायला आधी नेटवर्क शोधू. तो नेटवर्क पण शोधलं, काम झालं. आणि आता वाडी झालो आहे, कारण वाडीत पप्पांना काहीतरी पत्रा घ्यायचा आहे घरासाठी. सो पत्रा तर पुढे मिळेल, पण वाडी झालं तर काही ना काही गोष्टी घेऊनच जाव्या लागतात. म्हणजे घरातून सांगतात हे आणा ते आणा. सो आज मंगळवार आहे, तर घरी बनणार आहेत मोदक. तर मोदकाचं पीठ, आता ते मोदकाचं पीठ घ्यायला आत गेले. आणि उद्या मे बी आपला बाहेरचा दौरा असेल. लेट्स सी कुठे जायचं, पावसावर अवलंबून आहे आणि गाड्यांवर. कारण आपण टोटल 17 माणसं आहोत आणि 17 माणसांना घेऊन जायचं म्हणजे भाई 2 गाड्या तरी लागतील. बाईक वी अवॉइडेड, कारण इथले रस्ते अजूनही गावागावातले एवढे व्यवस्थित नाही आहेत. आणि बांद्या साईडचा रस्ता वगैरे म्हणजे त्या साईडचे रस्तेचं काम चालू आहे, त्याच्यामुळे गाड्या स्लिप होणार. सो म्हटलं आपण गाड्या करूया 4 व्हीलर आणि त्याच्यात भरून जाऊया. नाही ते एक ट्रक करा, नाही ते टेम्पो ट्रॅव्हलर, सगळ्यात बेस्ट. बघू. सो आता हे सामान घेऊया. दादा आणि काका पण आले, पण ते कुठे आहेत माहीत नाही. आपण पत्रा घेऊन कोणाकडे तरी ठेवणार आहे, इथे ओळखीचे आहेत त्यांचे. तिथून दादा आणि काका मग कलेक्ट करून येतील. तर बघू, ते आपल्याला भेटलं तर मी तुम्हाला त्यांच्याशी पण ते दिसेलच तुम्हाला पुढे. आणि आत्ता येताना आम्ही ट्रिप्सी आलो आहे, भावेश, मी आणि पप्पा. त्याच्यामुळे थोडंफार 10-15 किलोमीटर गाठायचं ट्रिप्सीवर थोडंसं जड जातं, पण ठीक आहे, काय हरकत नाही. काम करायचं आहे, काम आहे तर यावं लागणार. आणि आत्ता आम्ही जस्ट आलो ते बाळकृष्ण कोल्ड्रिंक हाऊस, जिथे आपण कॉकटेल पितो. आणि कॉकटेल हे सावंतवाडीमधलं फार प्रसिद्ध पेय आहे, जे पियाला फार लांबून लांबून माणसं येतात. पहिलं 60-70 रुपयाला मिळायचं, पण आज त्याची प्राईस डबल झालेली, 120-150 रुपये प्राईस झालेली. पण ठीक आहे, जरा बरं वाटलं पिऊन. आता भावेश आणि पप्पा आले की पत्रा घेऊया. तो पत्रा घरासाठी लागणार आहे, तर कुठे लागणार आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो नंतर. सो येऊ दे ते, मग आपण पुढच्या प्रवासाला निघू. किती आहे 4x12 पाहिजे. हा 4x12 थोडी आहे का? हां अच्छा, मेजर करतायत ते गाडीचा अप्पर नाही चालला, त्यामुळे म्हटलं त्याला तिथे लावून घेऊया. पाहू धरलं मी इकडे. नाही पूर्णच आहे. हा काय बरोबर धरलं, 10 आहे ना. ए बाबा, अरे काम. तो आपण पत्रा तर घेतोय, पण गाडीचं काम सुद्धा करतो. आपल्या गाडीचं अप्पर नाही, तो ती हेडलाईट लावून घेऊया आणि दोन्ही काम हातावर होऊन जातं. असा किती आहे? 10 10 मारला त्यांनी. नाही 14 आहे. 14 असा किती पाहिजे? 20 फूट पाहिजे. पण त्यांना सांगा जो कमी आहे. आलो आणि आता वाढलेली झाडं कापण्याचं काम चालू आहे. तिथे झोपला, दुसऱ्यांच्या घरी जिकडे जातोस तिकडे झोपतो. व्हिडिओ बघत. सो आम्ही वाडीतून आलो, जे काय सामान होतं ते घेतलं. जवळजवळ 1-2 तास गेले ना. किती वेळ गेला? 1 तास. 2च्या वरती. हां, जो काही वेळ गेला असेल.
आणि वाजलेत आत्ता संध्याकाळचे 4:30-5 वाजले असतील. नदीवर जातोय. आल्यापासून नदीवर गेलोच नव्हतो कारण पाऊस आणि नदीचं पाणी. गाडीवर नाही, चालत चाललोय. फिरायला गाडीने जायचं नसतं, चालत जायचं असं. स्वतः तर चालत नाही मला. हा घे सांग काय जा. पाऊस आला तर पोरांना तरी ऍटलिस्ट. त्याच्यामुळे आता आज मळब आहे म्हणजे ऊन होतं मग आजपासून. हा विरा हा ना ऊन होतं सकाळपासून. सकाळी पाऊस होता. अरे विरा हो मला बोलू दे. सो आता म्हटलं नदीवर जाऊया. बाकीची माणसं आपली येत आहेत. जरा पूल सेशन करूया. पूल सेशन नॉट पूल सेशन, रिव्हर सेशन. चलो भेटूया नदीवर डायरेक्ट. तर आम्ही नदीवर पोचलो. अगदी एक 10 मिनटं वॉकिंग आहे. 10 पण नाही, 5-10 मिनटं पकडा. आणि सध्या पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे नदीला पाणी खूप आहे. ह्याच्यात थोडं उतरणं रिस्की आहे कारण नदी थोडीशी खोल आहे इथे आतमध्ये. ज्यांना जो जाणता इथला त्याला माहिती असेल. आणि तिथे ब्रिज आहे जिथून आपण काल बघितलेलं. आणि ही नदी जाते पुढे सावंतवाडी, पुढे ही समुद्रालाच मिळते समजा. तर पुढच्या गावांचे नाव माहीत नाही. सध्या तरी मी, वैदू, विरा आणि आयांश, बाकीचे चिल्लर पार्टी येत आहे. काका पण आले. बरं झालं. जाणते कोण पप्पा आले असते तर अजून बरं झालं असतं. नाही इथेच राहायचं, जायचं कुठे इथेच? कुठे इथेच? कारण की हे बघ सगळं वाहत आहे. हा वाहणार पाणी. आणि समोरच्या बाजूला कुठलं का? विलवडे आणि नदीच्या तू धु ना हात. मागे बघ जरा 2 मिनिटं. मम्मी सांगून का नाही गेलास? तुझ्यावर मी मार खाल्लाय. खा आता मार. का मम्मीला कुठे सांगून? तो आमच्या सोबत तर आला. मम्मी तिथे तुम्ही कांड करता का असलं दुपारपासून? अगं थांब, ही बघ विशाल. खाणार आहेस आता. विशाल ए विरा थांब. मग जरा प्रेमाने सांग ना. प्रेमाने सांग. विरा काय इथे बस खाली उभी राहते तू. विचार पडला इथे जाऊ. उभी राहणार खाली. एवढं पाणी इकडे एवढं. अरे मी तिकडे उभा राहतो ना. ये हा इकडे जाऊन जा. राहू दे. डायपर कशाला काढते? ए ते एवढं होणार नाही. मग तिचं काढलं. हो विराला नाही घातलं. राहू दे आता. काढलं ना. आणि ती भिजणार नाही. ते सेव्हिंग जॅकेट आहे तुझं. ए सेव्हिंग जॅकेट, जण होणार नाही. लाईफ सेव्हिंग जॅकेट. कुठे उभा आहे तू? कुठे उभा आहे? स्पॉन्सर वनिशा. माझं काय काम? भांडणं करतात. कशाला मारतो माझ्या? जा भाई का जा तिच्या बरोबर जा. हा मी हाय जा. हे घाबरा रे मला. आईला तुमच्या काय ना काय फोटो नाही काढायचे. लगेच आपले उभे राहिले. पोज देऊन उभे लगेच. व्हिडिओ काढायचा नाही. जर मी चांगली नाही दिसत तर व्हिडिओ नाही काढायचा. चांगली दिसत गा बॅक काढा. लय फालतू असं मीरा बघणार मला नाही. सनसेट होईल इथून. आता इथून होईल का? इथून इथून होईल ना. ढग तर भरले. हे काय झालं? काय बोलले? तो नदीवर आम्ही जाऊन आलो आणि आत्ता आम्ही जातोय देवळात. कारण माझ्या आधीचे सबस्क्रायबर्स असतील त्यांना माहिती असेल की मी ह्या साईडमध्ये गावी आलो. तर त्याच्यामागे एक लॉंग स्टोरी आहे. म्हणजे जेव्हा मी इथे आले होते आणि त्याच्यासाठी मी दर
दिवशी जसा पॉसिबल होईल तसं मी मंदिरात जातो. आणि आज सकाळी चुकलं, पाऊस होता त्याच्यामुळे घेऊन नाही पडलो विराला बाहेर. पण आता पाऊस नाही म्हटलं लगेच जाऊन येऊया. नदीवर तर आम्ही लगेच जाऊन आलो. ही पोरगी मला बोलायला देणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट मंदिरात भेटतो. चलो बाहेर बसूया, बाहेर बसूया. ए विरा तू इथे बस, इथे बस. ती बंकू आहे, बंकू माहिती आहे, लहानपणी होती, तू गावी आलेली इकडे असायची ती आहे बंकू. ती तर आम्ही या कुत्रीबद्दल बोलतो. आणि लहानपणी अशी विराला भेटायला कुत्री आहे घरी. मी विरा लहानपणी आहे. आणि तिथे ढोल वाजव कशासाठी ढोल वाजवतात तिथे, आरती वगैरे नाही ना आता. आणि इथे आम्ही जरा निवांत बसलो. सो मला आवडतं इथे आलं की जरा शांत बसायला, मस्त वाटतं, थंड. देवाच्या समोर इथे देवारा आहे. देवारा म्हणजे इथे गाभारा. आणि इथे सातरी देवीचं मंदिर, ते जाता जाता ते पण तुम्हाला दाखवेन. काल तुम्ही बघितलं असेल होती भरताना. का विरा काय खातेस तू? पेला. ओके. तो पाऊस आला कसाही म्हटलं आपण इथेच बसलो थोडा वेळ आरामात झाला. मंदिरात आपण समोरून पाया पडून आलो. आणि इथे ह्या दुकानात जिथे फक्त वडे आणि कांदा भजी, ते पण तुमची वेळ चांगली असेल तरच मिळतं. आणि विराला हे बिस्किट दिले जरा वेळ शांत बसायला. मला भूक लागली, मी दुपारी लवकर जेवलेलो आहे त्याच्यामुळे काय खाल्लंच नाही. म्हटलं आधी नाश्ता करूया. सो इथे काही नाही मिळालं तरी ऐन टायमाला गावात शेवटचा ऑप्शन हाच असतो. कळलं. पाऊस आलेला नाही तर आम्ही पुढे जाणार होतो अजून. म्हटलं नको इथेच खाऊया. आता पाऊस थांबला आहे. आता निघायच्या वेळेला परत पाऊस आला ना ह्याला मारेन मी. कोण कुठे आहे? हां लाईट आली वाटतं. आली लाईट. तो वड्यांची साईज बघा. आणि त्याच्यासोबत आहे खोबऱ्याची चटणी. चांगला आहे. विरा तुला हवं आहे? हवं आहे का? हां तू खा, बिस्किटच खा. चहा हवी आहे का? मी नाही केलंय जेवण, मला माहिती. अरे रे रे मोदक झाले का विचारीला? शागी विकीला विचार. मोदक झाला तो तिकडे चढवलाय, आता जरा थांब. चढवलं. हिची काय लँग्वेज आहे? व्हॉट इज काय मगाशी काय बोलली ती? काय बोलली? पडल पडल तुटल. काय ही बा आयशू माऊला घेऊन जा. तिला मोदक दाखव. वाटी म्हणतच नाही. ती मोदकच आहे. हाडांना कमी नसतो. 108 काय 220 पण खाते. हे दोघींनी येऊन बसा. तिला घेऊन फिरू नका. हॅलो प्लीज पुट डाऊन. शार्गवी बस. अर्णवी कुठे? इकडे इज्जत मध्ये इज्जत. बस दुसऱ्याच्या घरी जायचं तुम्हाला. बसा. नाही जायचं आम्हाला. देणार आम्ही तुम्हाला, विकणार आम्ही तुम्हाला. तू बनव मोदक. एवढं विकणार, पैसे घेणार तुम्ही. अरे हेरंबा गप ना. तू बनव. संतोष बोल बाबू. काय किडा टाक मोदकात टाक. मोदकात टाकता तो. त्यांच्या तोंडात प्लीज असिस्ट. ती मळते ना पीठ. लिव्हिंग मिळालं काय? परवा ऐक ना मगाशी काय लफडा झालेला? थांब ना यश, मी मस्करी नाही करायची बोलू ना. म्हणजे काय लफडा झालेला? नाही मगाशी काहीतरी लफडा झालेला. काय झालेलं? काय बोललेस मम्मीला? पण तू काहीतरी बोललीस ना तिला. हा दॅट इज रॉंग ना. आठवत नाही. थांब एक मिनिट. तुला सगळं आठवलं, तू हसत होता मला माहिती आहे.
उलट नाही बोलायचं पूजाच्या हातात कळलं? येतो. हा येतोय का? हिला मार चालेल. कोणाचे कोणते मोदक आहेत? हा तुझा आहे, हा तुझा आहे, हे तू आता हा बघितलं तुझा आहे, म्हणून तू हा सांगते तुझा आहे. असं नाही. हा माझ्या प्रिय बायको. हा आणि हा हा भक्ती द्यायचा पसरलाय. मी केला बरोबर. अनन्याचा दाखवतो मी. ए तुला पाहिजे आता? हा दे ना. नको गरम, हा गरम केलं चालेल तुझं. हे कशात गरम करणार? दे ना आयशू तुझं भलं होईल. अजून एक मुलगा होईल, मुलगी होईल. तिला दिला घरी कशी नांदणारी, कशी नांदणारी असं. हे काय आहे? हा मोदक आहे? काय शिकवलंय? हे बघ नमाज पडते, हे बघ. माझा मोदक. हे चंद्रोदय कितीच आहे? हा बापसाला दे, तिच्या बापसाला दे, तिच्या बापसाला दे. येणार बाबू, येणार करायचं. फक्त खड्डे इकडे आहेत, खड्डे इथे आहेत. काय नाही बाबू करायचं मस्त. आमची कुठे आहे? बघ हे काय करते? रक्ताभी विसरण करते, रक्ताभी विसरण करते ती. लवकर आईला दाखवून ये. आयशू तुझा मोदक एक दाखव ना म्हणून. संकवली उठूनच गेली, एवढी तारीफ केली कधी. आली 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 आली. तू किती पण हस, माझा मोदक माझा चांगला वाटला. काय काय बोलीस? तू किती पण हस, माझा मोदक मला चांगला वाटला. एक गप ना भवानी. केस ना, एक केस जाईल मोठा, सांग तिला. अरे विराट काय चाललंय? डेंगे काढतात ग फक्त. कधी करणार ते? भावीची मजा मगर. आणि कुठं माहिती पप्पा, होल ना, होल म्हणजे काय, एवढं पाणी असते केवढा आहे बघ. ते मगर आहे. गण्या तो पावसाळा सुरू झाल्यावर अशी कोकणात मजा असते. बिट्टूच्या बाजूला खेकडे पकडा, खेकडे. तरी हाय 10 बर आहेत. पकडा कुठं चावेला. एवढी एवढी होती नुसतं बारकीची. गण्या बोलव. मोदक खाल्ला मग तू? मोदक खाल्ला? हा एक आहे मोदक. खाल्ले बरं, खूप होते. भात परत लावायला लागला. मनुष्या आहे रे आहे. मला पण जरा